गुड मॉर्निंग मंडळी. आज आपण लवकरच आवरून तयार झालोय. आज आहे आपल्या नवीन वर्षाची सुरुवात म्हणजेच गुढीपाडवा. आवरून बाहेरून बघतोय तर बायको आपलं मस्तपैकी रांगोळी काढायला लागल्या. मग काय आपण पण म्हणलं गुढी उभा राहायची तयारी करूया. तसंच तुम्हाला आपलं शुभेच्छा देऊया. तुम्हाला सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, तसेच गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. एकट्यानं तर गुढी उभी राहतच नाही, त्यामुळे पप्पांची मदत जरा घ्यायलाच पाहिजे हो. म्हणलं समृद्धीचे रांगोळीचा आवरस्तोपर्यंत आपलं गुढी उभी करूया आपण. इथला घरातला कार्यक्रम आवरल्यानंतर आपल्याला दुकानात जायचं होतं. शेवटी नवीन वर्ष म्हणल्यावर दुकानात पण काहीतरी पूजा वगैरे करायलाच पाहिजे ना. गुढी उभी झाल्यानंतर आणि समृद्धीची रांगोळी पूर्ण झाल्यानंतर आम्ही आपलं देवपूजा करून घेतली. गुढी पण पूजून घेतली बघा मस्तपैकी. आरतीचं ताट, घंटी, धूप, अगरबत्ती सगळं व्यवस्थित पद्धतशीर लावून आपल्या मराठी रीतिरिवाजाप्रमाणे आपलं पूजा करून घेतली बघा. देवाकडे आपलं प्रार्थना केली बघा, नवीन वर्ष आपलं आरोग्यमय जावं म्हणून. गुढीची पूजा झाल्यानंतर म्हणलं तुम्हाला आपलं एकदा व्यवस्थित समृद्धीनं काढलेली रांगोळी आणि मी उभी केलेली गुढी दाखवूया. त्यातला कार्यक्रम आवरल्यानंतर आपण आलोय दुकानातलं पण मस्तपैकी साफसफाई करून देवपूजा करून तयार झालोय बघा. थोड्याच वेळानंतर समृद्धी आपलं मस्तपैकी पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन आली. मग काय देवाला निवेद्य दाखवला आणि आपलं गेलो घरी जेवायला. मस्तपैकी पुरणपोळीचा होता बेत, दिला त्याच्यावर ताव. चला मंडळी, पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, तशीच गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. फॉलो करा तुमच्या भावाला.